दूरदर्शन लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन. डोंगराळ भागामध्ये राहतात, छोट्या छोट्या गावामध्ये राहतात, परंतु मोठा भाऊ मला जे मदत करतात यांची उपकाराची परतफेड मी प्रत्येक वेळेस करण्याचा प्रयत्न केला. मी तर शेवटच्या कॅबिनेटच्या दिवशी अंतिम निर्णय घेणार होतो साहेब, परंतु वरून काही उपाध्यक्ष झिरवळ साहेबांसारखे आमदार खाली कुदले, खाली उड्या मारल्या, म्हणून हा प्रश्न थोडाफार जो काही अंतिम मार्ग निघाला होता, एकच कोळी आहे, आदिवासी कोळी आहे, ते महादेव कोळी असेल, डोकरे कोळी असेल, टोकरे कोळी असेल, जो कोळी आहे त्या निजामकालीन दस्तवेज मी आणि जमादार साहेबांनी आम्ही हैदराबाद वरून आणले, हैदराबादला गेलो, तिथून आणले. साहेब तर अधिकारी होते, मी तर आमदार मंत्री होतो, परंतु प्रत्येक समाजाच्या बांधवांसाठी त्यांच्या मनामध्ये ही तळमळ आहे, ही दाखवण्यासारखी नाही. त्याने कधी स्टेजवर हार घेतला नाही, शाल घेतली नाही, तुरा घेतला नाही, पण त्यांचे अनेक आमचे रमेश दादा सारखे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आमचे विधान परिषदेचे आमदार आहे, ते ज्या पोट तिडकीने बोलतात त्या समाजाच्या भावना बोलतात, समाजाचा आवाज आहे. मी जर काँग्रेसमध्ये असतानाही लढाई लढली, त्यावेळेस मी मला न्याय मिळवू शकला नाही. मी पहिले उद्धव ठाकरे जे आज नेते आहेत त्यांच्या सोबत 2 वर्ष भांडलो, 2 वर्ष भांडलो. मी हेच मुख्यमंत्री होते, मी मंत्री होतो, परंतु त्यांनी सांगितलं काही ते 27 आमदार, 4 खासदार ते आदिवासी समाजाचे, ते यांना येऊ देत नाही. अशा पद्धतीने उत्तर देणारे जे लोक आहेत ते आता सरकारमध्ये आल्यानंतर काम करेल का आपल्या समाजाचा? मी सांगतो का हे ज्या पद्धतीने तोंडामध्ये वेगळं असतं आणि कामामध्ये वेगळं असतं, सिग्नेचर मध्ये वेगळं असतो, त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं का कॅबिनेटमध्ये निर्णय घ्या, केंद्र सरकार तुमचा नसल, पण एकदा आपला चेंडू केंद्र सरकारच्या दरबारामध्ये बी जाऊ द्या, काही अडचण असेल तर, पण कोळी याची नोंद आहे त्याच्यामध्ये. मी जे बोलतोय ते जबाबदारीने बोलू लागलो, मी काही मतासाठी कधी बोलत नाही. मी तर राजकारणामध्ये तुम्हाला सांगतो, यावेळेस महाराष्ट्रामध्ये जे आमदार निवडून येतील त्यामध्ये 1 नंबरची लीड माझी राहील, 1 नंबर. हे हजारो कोळी बांधव जे जमा होतात, हजारो, ते सहजासहजी जमा होत नाही. हे गरीब असल पण स्वाभिमानी कोळी समाज आहे आमचा. शेतकरी असल, शेतमजूर असल, सामान्यातला सामान्य शेतकरी असल किंवा गरीब मजूर असल, कर्मचारी असल, अधिकारी असल, तो स्वाभिमानी आहे. काही लोक फक्त नाटक करतात समाजाच्या, नाटक. अरे खरं बोला, ईश्वर अल्लाह भगवानला साक्षी ठेवून बोला का ज्या ज्या वेळेस संकट येतो त्या त्या वेळेस एक ढाल म्हणून मी सर्वात पहिले पुढे मी असतो. हे तर नाटक आहे सर्व या लोकांचा. ज्या वेळेस निर्णय झाला, मला जमादार साहेबांचा फोन आला का तुमच्या कॅबिनेट मध्ये चुकीचा निर्णय झाला, हे जे व्हॅलिडिटी तपासणं, जे काही नोकरीवर लागले त्याच्यावर गुन्हे दाखल करणं, अशा पद्धतीची भावना ज्या वेळेस आमच्या विठ्ठल सपकाळ असल, राजाराम पांढरे असल, अनेक आमचे बांधव या ठिकाणी बसलेले, त्यांनी मला प्रश्न मांडला. मी तात्काळ मीटिंग बोलवली औरंगाबाद संभाजीनगर मध्ये आणि त्या ठिकाणी मीटिंग घेतली आणि त्यांना वचन दिलं का मी आज संध्याकाळच्या विमानाने जाणार आणि उद्याच्या कॅबिनेट मध्ये तो रद्द करणार. 1 मिनिटही मी थांबलो नाही, लगेच मुंबईला गेलो. रमेश दादा पाटील साहेबांनी त्यांच्याकडून त्यांच्या पद्धतीने बोलून ठेवलं, मी माझ्या पद्धतीने, माझा आपल्याकडे एक अघोरी विद्या बी आहे. मी ज्या वेळेस सरकार बदलण्याची ताकद ठेवतो तो कोळी बांधवावर अन्याय होऊ देणार का? हम तुम्हारे साथ हैं।
हीच तर तुमची जी घोषणा आहे तिकडे धडकी भरती. अरे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तुम्ही तर पाहिला, मी त्याच्यामध्ये राहिलेलो आहे, मंत्री राहिलेलो आहे. या समाजाला न्याय देण्यासाठी ज्या ज्या वेळेस आम्ही प्रश्न मांडला त्या वेळेस कधी आम्हाला मदत केली नाही. हे तिन्ही जे बोलू लागले ना त्यांचे चेले चपट्टे, त्यांच्या नेत्यांनी कधीही या समाजाला मदत केली नाही. हे केली असती तर 60 वर्ष यांचा राज्य होता. का नाही गेली मग 60 वर्ष? मी तर आमच्या छोटा एक राजकारणी इथलचा आहे. मी प्रत्येक वेळेस लढतो, विधानसभेमध्ये बोलतो, कॅबिनेट मध्ये बोलतो. आम्ही सर्व करताना जीवन विजय करणार नाही. ईश्वरी आम्हाला साक्षी ठेवली. नाटकी मला 5 वर्षाचा लावा जसा मी आमचा उल्लेख केला, कमी पडणार नाही. मी त्याच्यापेक्षा गरीब होतो. आपण सर्व मी सिल्लोडमध्ये 40 वर्ष गडी लुटलेली. कोणी विश्वास करणार नाही. आज मला जो मंत्री राहून फार मोठा राजकारणी पण जी गरीबी मी माहिती आहे, सर्व गरीबाला मदत करण्याची माझी या आमचा कोणी माझो किती गरीब आहे मला त्याची जाणीव आहे. जाणीव यासाठी आहे की माझा लहानपण त्यांच्या घरामध्ये गेलेलं आहे, त्यांच्या परिवारासोबत गेलेलं आहे लहानपणापासून. मग ज्या माणसाचा लहानपणापासून मोठापणा आज 64 वर्ष वयापर्यंत मला त्या समाजाचा अनुभव आहे, तो मला सांगावं लागतं का? राजाराम पाटले साहेबांनी जी माहिती दिली खरी आहे की अनेक कोळी बांधवांच्या जे अंतरावर भाषा वेगळी आहे, बोली वेगळी आहे. मराठवाड्यामध्ये राहणारा कोळी वेगळा आहे, खानदेशमध्ये राहणारा कोळी वेगळा आहे, मुंबईमध्ये राहणारा कोळी वेगळा आहे. परंतु हे सर्व असले तरी कोळी आहे. मी एकच बोललो की ते कोळी आहे, आदिवासी आहे, सर्टिफाईड आदिवासी आहे. डोंगरामध्ये राहतात, पहाडपट्टीमध्ये राहतात. मग ते आदिवासी नसते तर शहरामध्ये जाऊन वसले असते. छोट्या छोट्या व्यवहार जे करतात त्या व्यवहारामध्ये अनेक अडचणी येतात. नावाच्या अडचणी येतात, आडनावाच्या अडचणी येतात, 50 वर्षाचा पुरावा. अरे माझ्या तालुक्यामध्ये आताही मी तुम्हाला सांगतो दादा का माझ्याकडे 2000 व्हॅलिडिट्या या सिल्लोड मध्ये 2000 व्हॅलिडिट्या 2000 व्हॅलिडिटी. परंतु काही दुर्दैवाने जे बोके बसलेले तिकडं, जे अधिकारी म्हणून ज्या कमिटीमध्ये बसतात आणि हे जे काही त्यांचे दलाल आहे पैसे मागतात. मी हे विधानसभेमध्ये प्रश्न मांडणारा पहिला आमदार आहे आणि नावही घेतलं होतं. मी म्हणलं आमचा विठ्ठल सपकाळचा, राजाराम पाटलेची वैद्यता मिळते आणि गरीब कोळी बांधवाची मिळत नाही. ही माझ्या तालुक्याचा प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेमध्ये बोलणारा मी पहिला आमदार आहे, पहिला. राजकारण करण्यासाठी भार असतो, हे समाज राजकारण करण्यासाठी नाहीये. हा कोळी बांधव एकदा वचन दिला का मग कितीही कोणी काही ढोंग केले तर ओरिजिनल आमचा जो कोळी बांधव आहे कधीही मत बदलणार नाही. आणि मला त्यांनाही विनंती आहे की ज्या वेळेस यांच्या पेट्या निघतील, यांच्या गावाच्या मशिना निघतील, यांना मतदान करल्यानंतर कोणत्या प्रभाग मध्ये आहे त्यावेळेस 90% ते 95% मतदान मला मिळणार. 95%. हे नाटकी लोक आहे. कुठेतरी एखादा आम्हाला आणू लागले आणि त्या शिवण्यामध्ये त्या बाजारपट्ट्यामध्ये मीटिंग घेऊन दाखवू लागले, सारा तालुक्याचे लोक जमा केले. अरे हे तर ओरिजिनल कोळी समोर बसलेला आहे, काही डुप्लिकेट काय. हे आमच्या बहिणी वस्ती असतात वाघिणी, ज्या ओरिजिनल कोळी बांधव आहे. आणि यांची जी हिम्मत आहे, यांची जी शक्ती आहे, तीच मला जे राजकारणामध्ये इथपर्यंत जे मी पोहोचलो तर सिंहाचा वाटा कोळी बांधवांचा असतो. माझे त्यांचे रक्ताचे नाते नाहीये, पण रक्ताच्या नातेपेक्षा कमी नाही.
समाज बांधवांच्या अनेक अडचणी आहे. त्या अडचणीमध्ये ज्या आदिवासी मुलांची अनेक व्हॅलिडिटी करताना जो त्रास होतोय, आमच्या अजिंठ्याच्या डोंगरापासून तर उस्मानाबाद धाराशिवच्या डोंगरापर्यंत, बीड पासून तर तुम्ही खानदेश पर्यंत पहा, या पहाडपट्टीमध्ये जो जो कोळी बांधव राहतो तो आदिवासी आहे. त्यामध्ये कुणी शंका करण्याची गरज नाही, लायसन देण्याची गरज नाही. मी पहिल्यापासून बोलतो का संकट येतात, संकट जातात, परंतु आमच्या लोकांनी पोटभर जेवले नसल पण मुलांना शिक्षण देतात. कशासाठी? त्यांना नोकरी मिळावी, तोही कलेक्टर व्हावा, तोही कमिशनर व्हावा. अरे माझ्याकडे तर एक वडिलांची व्हॅलिडिटी होती आणि आपले SDM साहेबाचा रद्द झाला होता. साहेब आपल्याला लक्ष, संजीव मोरे साहेब, मी त्यासाठी कोर्टाने रद्द केल्यानंतर मी त्याला नोकरीवर घेतला आणि नोकरीवर घेऊन आजही ते नोकरीवर आहे. हे पहिल्यांदा घडलं का सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतरही आम्ही त्याला सरकार सत्तेमध्ये असताना त्याचा सदुपयोग केला, नोकरीमध्ये घेतला. हजारो आमचे कोळी बांधव आहेत जे नोकरीला आहे, आदिवासी आहे म्हणून नोकरीला लागले, परंतु जी आदिवासी कमिटी चुकीची बसते, त्याचे जे मेंबर असतात अधिकारी, एक अधिकाऱ्याला तो आम्ही त्या तिथेच आणलं असतं, पण बस बेअक्कल सारखा बोलू लागला. अरे तू कमिशनर आहे, कमिशनरने कमिशनर सारखा वागावं. तो आमच्या कोळी बांधवाला विरोध करणारा दलाल आहे मी म्हणलं. त्याच्यावर कारवाई करण्याचा मुख्यमंत्री महोदयाला बोललो, याला सस्पेंड करा. तुम्ही त्या समाजाचे, तुम्हाला स्वाभिमान राहायला पाहिजे, पण आमच्या कोळी बांधवाला विरोध करू शकत नाही. हे बोलणारा मीच मंत्री होतो. तिथे लढण्यासाठी, बोलण्यासाठी, भांडण्यासाठी मला काही लायसन घ्यावं लागतं का? ही तर आमच्या कोळीवाड्यापासून ट्रेनिंग घेतलेली आहे. अनेक मदत म्हणून काम करण्यामध्ये जेव्हापासून तेव्हापासून त्यांच्या वाहनांचे, शेजामध्ये त्यांच्या अधिकारी, लग्न सर, वयाचं सर, सुख सर, दुःख सर, याच्यामध्ये त्या माणसाचं जीवन गेला. त्याला कोणी समाजाच्या बद्दल शंका सर्व सोडून आपले सर्वांचे मी कधी कोळी बांधवांचे उपकार विसरत नाही. नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, प्रत्येक वेळेस मला त्रास दिला. राजाराम पांढळे इथे बसलेले आहेत, ती आमची शांताबाई बहीण आमची जिल्हा परिषदची अध्यक्ष केली होती. मी अनेक वेळेस मला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. ही बहीण समोर यासाठी बोलू लागलो का इतका संकट आणलं, इतका त्रास दिला, पण तरीही आम्ही आमच्या बहिणीची व्हॅलिडिटी करून घेतली. त्यांना चांगलं वाटत नाही का एखादी आदिवासी, एखादी मागासवर्गीय समाजाची कोणीही पदाधिकारी बनला, अधिकारी बनला, हे त्यांना दुःख होतो. मी त्या आदिवासी बांधवांनाही विनंती केली होती, गावित साहेबांना, की साहेब तुम्ही एक लक्षात घ्या, इतक्या मोठ्या समुद्रातून एक तांब्यावर पाणी आपण कोळींच्या कशामध्ये टाकतो, हे पाप नाही. तांब्यावर, फार जास्त नाही. त्याच्यासाठी तुम्ही विरोध करू नका. त्या समाजाला न्याय देण्यासाठी एक जज कधी रद्द करतो म्हणजे जात पडताळणी कमिटीचा तो अध्यक्ष होतो, त्यालाही न्यायाधीशाचा दर्जा आहे, त्याला नियमन दर्जा आहे. तो फक्त जागीर नाहीये त्याची, तो दर्जाचा दुरुपयोग करतो आणि कोर्ट त्याला पनिशमेंट करतो. कोर्ट बोलतो का हा जो कोळी बांधव आहे हा आदिवासी आहे, याला पूर्ण फॅसिलिटीज द्या. त्याचा कास्ट सर्टिफिकेट कोर्ट व्हॅलिडेट करून देतो. मग ह्या बाकीच्या लोकांच्या पोटामध्ये पोट सुरू होण्याचं काही कारणच नाही. आम्ही तर त्या दिवशी कदाचित मी जे बोलू लागलो ते आदिवासी बांधव कुदले नसते तर त्याच दिवशी अनेक वर्षाचा प्रश्न मिटवला होता. पण चूक काय, ज्यांच्या गावामध्ये एक व्हॅलिडिटी असली
त्या गावाचे जितके त्यांचे समाज बांधव आहे ते सर्वांना द्यायला पाहिजे. काय चूक आहे त्याच्यामध्ये? समाज किती आहे? फार मोठा समाज नाहीये. माझ्या मतदारसंघामध्ये 18,776 मतं आहे. मी एक एक मतदानची नोंद बारकाईने जसं व्हॅलिडिटीवाला तपासत नाही तसं मी तपासून ठेवतो. आणि मतदान यादीमधलं नाव लोकसंख्येने सांगू लागलो. हे सर्व करताना त्यांचा विचारांचा 80-85% मतदान करणारा हा समाज आहे. त्या समाजाची नोंद मी बरोबर घेतो. रात्री 12 वाजता मी दिलीप जमादार साहेब बी होते, त्यांच्याकडून मी सह्या करून घेत होतो. हे बी होते आमच्याकडे SDM साहेब. 12 वाजेपर्यंत त्यांनी सह्या केल्या समाजाला न्याय देण्यासाठी. आता ही SDM कोणी असाल, पण सिल्लोड मध्ये कास्ट सर्टिफिकेट देणं बंद नाही. एकमेव तालुका आहे बंद नाही. काही दलाली करणारे आहे, त्या दलालापासून मी सावध राहावं लागेल. शंकर भाऊ तुम्हाला माहित आहे, आपण अनेक वर्षापासून काम करतोय सोबत. लहानपणाचा मित्र आहे माझा. अनेक हे माझ्या सोबत असलेले कमीत कमी याच्यामध्ये 700-800 तरी लोक माझ्या सोबत राहिलेले, राजकारणामध्ये राहिलेले, समाजकारणामध्ये राहिलेले, विविध भागामध्ये मला मदत करताना इतके हजारो बांधव कधी जमा होत नाही. दररोज एक समाजाचा पाठिंबा. आता उद्या राजपूत समाजाचा आहे, पण दमाळी, कोळी, धनगर अनेक समाजाचे 12 बलुतेदार यांचाही पाठिंबा आपल्याला आहे. आणि हे तुम्हीच पहा, इतकी मोठी सभा मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेली. कोळी बांधवांची तर पाहिलीच ती मुळात, तशा अनेक सभा पाहिल्या, पण इतके कोळी बांधव एक जागेवर जमा होतात हे पहिल्यांदा पाहू लागलो. यासाठी पाहू लागलो का आपण राजकारण करताना राजकारण वेगवेगळे असतात, परंतु राज करताना कारण ज्या वेळेस आपण शोधतो त्यावेळेस आपली मन शुद्ध पाहिजे, काम करण्याची कार्यपद्धत शुद्ध पाहिजे. अनेक गावं आहेत, आमसरी आहे, भिकाभाऊ आहे का साहेब, यांच्या गावामध्ये जितका कोळी समाज आहे 1 नंबरला. माझ्या गावामध्ये सिल्लोडमध्ये कोळी बांधवांचं मतदान आहे 1676. त्याच्यामधून 1576 होईल, 100 होणार नाही, कारण की कोणी आहे, कोणाची बदली झाली, कोणी बाहेर असतो, त्याचे मधले 5 मतही फुटणार, फक्त 5. ते 5 मी माझ्याकडे आहे, नाव आहे. 5 मतापेक्षा जास्त फुटू शकत नाही. मी दररोज काम करतोय त्या समाजाचे सुख दुःख, लग्न, कार्य, मौती तुम्ही अंदाजा लावू शकत नाही. गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे माझा. वय 64 वर्ष आहे. सातत्याने लहानपणापासून जो माणूस 64 वर्षामध्ये एखाद्या समाजाच्या सोबत राहिला असेल त्याला काही लायसन द्यायची गरज आहे का? मला आश्चर्य वाटतं. माझ्याबद्दल बोलणाऱ्यांच्या बद्दल त्यांना मी आश्चर्य यासाठी वाटतो का जो समाज माझ्या सोबत आहे त्यांना वाटतो कुठेतरी खोटी नाटी माहिती देऊन आपण आपली राजकारणाची गोळी वाजून घेऊ. तर इतिहास सोपा नाहीये. मी जीवन नवा विसरणार नाही. टोपी, चष्मा, फार येडा दिसतो. 5 वर्ष तुमचा मोठे राजकारणी संपून मी कमी पडणार नाही याची गवाही देतो. आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला. खरं बोल, आज मला माहित आहे कोळी बांधवांचा एक पोळा फुटला वेचणी राहिलेली आहे. काही समोरच्याला सर्व ही जी फौज आहे एकदा बाहेर निघाली मग थांबत नाही. रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त घनिष्ठ नाते माझ्या या कोळी बांधवांशी आहे. आणि असे कोणी चने चरपटे ते तोडू शकत नाही, त्याच्यामध्ये वाद घालू शकत नाही. राजकारण म्हणून मी राजकारण करत नाही. एक समाजसेवक म्हणून हे जे आहे, जे न्यायालयीन लढाई झालेली आहे त्यामध्ये SC आणि ST हा जो आदेश आहे, जे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट अनेक केसेस पाहिलेले मी, त्या पूर्ण केसेसमध्ये
आपल्या या पट्ट्यामध्ये नव्हे तर या राज्यामध्ये जो राहणारा, अरे बाहेरच्या राज्याचा कोळी समाज जर तुम्ही पाहिलं तर SC आहे. आपले राष्ट्रपती जे होते ते ओरिजिनल कोळी आहे, रामनाथजी. तर आपण अंदाजा लावा का अशा राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये जो राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचतो तो तुमच्या समाजाला धोका देईल का? कसं देईल? शक्यच नाही. काही लोक आहेत, काही रक्त पिणारे खटमले, त्यांचा बंदोबस्त करावा लागल. आणि हे बंदोबस्त कसा करायचा याची जाणीव मला आहे. याच्याबद्दल मी पूर्ण तंतोतंत अभ्यास केलेला आहे. आणि आजपासून अनेक वर्षापासून दिलीपरावजी जमादार साहेबांसोबत अनेक अधिकारी यायचे, पदाधिकारी यायचे. आपण तर 2-2 तास घंटो बसलो मी. देवरावजी एक अभ्यास केला, फार काही नाही केला. असं नाही का फक्त राजकारण म्हणून नाही केला, त्या समाजाला न्याय द्यायचा आहे म्हणून केला. त्या समाजाला न्याय देताना त्यांची धार्मिक भावना, सामाजिक भावना, त्यांचा वडिलोपार्जित जो व्यवसाय आहे आणि निजामने स्पष्ट त्यांच्या जे सुप्रीम कोर्टाचा जज असतो तसं त्यांचा सलाउद्दीन सिराजुल हसन त्यांनी लिहिलेलं आहे. त्याची मी दस्तऐवज आणले आहे. हे सर्व करताना एक कार्यकर्ता म्हणून मी कार्य करतो. मी काही तुमच्यावर उपकार नाही केले. तुमचे इतके उपकार माझ्यावर आहे का त्या उपकाराची परतफेड मी कितीही काम केलं जीवनभरी तुम्हाला न्याय देण्यासाठी, रक्त जाळला, घाम गाडला असेल तर मी माझ्या भावासाठी केलं, आमच्या बहिणीसाठी केलं. हे काम करताना मी राज्यामधल्या प्रमुख पुढाऱ्यामध्ये कधीही बोलतो, कधीही बोलतो, कसाही बोलतो, परंतु गोरगरिबाची कामं व्हावी हा त्याच्या पाठीमागचा पार्श्वभूमी, ही तिच्या पाठीमागची जी आमची काम करण्याची पद्धत आहे. पण त्यालाही काही लोक विरोध करतात. त्या विरोध करणाऱ्या लोकांना मला काही लायसन द्यायची गरज नाही. आपल्या ज्या काही आदिवासी बांधवांनी गायरान गावठाण समिती, हे जे गावामधले जे जुने संस्थान, आदिवासी शाळा, जंगलातील प्राणी, पाण्यासाठी भटकती होणारी वस्ती, हे सर्व छोटे छोटे जे प्रश्न आहे, जंगलातील वृक्ष, बोर असेल, चारबिंब असेल, गारुड असेल, डिंक असेल, दामडी असेल, पाव झाडाच्या तोंडावर जी बंदी घालून आणि संरक्षण करून देणे, हे खरं म्हणजे काम आपलं कर्तव्य आहे. जी तुम्ही मागणी केली ही मागणी सरकारला करणं हे जरूर आहे. आपल्या समाजालाही माझी विनंती राहील का एकनाथ शिंदे साहेब हा जो मुख्यमंत्री आहे, देवेंद्रजी फडणवीस आहे, हे सर्व आपल्याला मदत करतात. मी दोघांना जवळून पाहिलेलं आहे. मी कदाचित त्यांनी नाही केलं असतं तर मी आज डायरेक्ट तुम्हाला नाही बोललो असतो. मी ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केली, देवेंद्रजी चर्चा केली, त्या वेळेस त्यांनी पॉझिटिव्ह उत्तर दिले मला. परंतु कधी कधी एक जात मधली दुसरी जात, दुसरी जमात, हा एक फार मोठा आजकाल देशामध्ये, राज्यामध्ये, याच्यामुळं जो तुमचा हक्क आहे तुम्हाला उशिरा मिळाल, परंतु हक्क देणारा हाच शिवसेना भारतीय जनता पार्टीचा सरकार आहे. तो न्याय देण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, हे मी वचन यासाठी देऊ लागलो की मी या सरकारमध्ये अनेक वर्षापासून काम करतोय. मी काँग्रेस पाहिली, राष्ट्रवादी पाहिली, भारतीय जनता पार्टी पाहिली, शिवसेना पाहिली, अनेक पक्ष पाहिले. मी काही नवीन नाही आहे आणि अपक्ष बी होतो. आणि काम करताना माझ्या जीवनातली सर्वात सोपी निवडणूक ही आहे. जीवनातली. एकदा पैसे नव्हते, मी जमादार साहेबाला बोललो. जमादार साहेबांनी आपल्या सोनं गहाण ठेवून मला निवडणूक लढण्यासाठी पैसे दिले होते. समोर आहे, ते कधी बोलले नाही आणि बोलणार बी नाही. कारण की एक स्वाभिमानी अधिकारी, एक चांगला अधिकारी, एक शांत अधिकारी म्हणून त्याची प्रतिमा या राज्यामध्ये होती.
लिहिणं वाचणं आणि त्याचा पूर्ण सारांश मला देणं हे अर्धा काम माझ्या मित्रांनी, माझे भाऊ मोठे येते माझ्यापेक्षा, आता मला वाटतं 69 असं तुमचं 69 की जास्त 69 वर्ष पण ईश्वरांना भगवाननी पाठींबा ठेवलेला आहे. राज्याचे सचिव म्हणून तुम्ही मदत केली. अशा या परिस्थितीमध्ये मी जे काम करतोय हे काम तुमच्यासाठी करत नाही. तुमची येणारी जी पिढी आहे, जी येणारी आमची पिढी आहे, जी मुलं आहेत, आज मला त्यांना मिळावं, त्यांना नाताळा मिळाला, घरामध्ये सोडलेली आहे, सर्वांना व्हॅलिडिटी मिळावी, हे कोळी हा शब्द राहतो. काही लोकांचे शिकलेले कोळी होते, माझं लिहून टाकलं, काही कोळी लिहिलं, काही आदिवासी कोळी लिहिलं, काही डोकरे कोळी लिहिलं, कोणी टोकरे कोळी लिहिलं. अरे इतके वेगवेगळे शिकलेला समाज कमी होता. 50 वर्षा अगोदर कोळी बांधव फार शिकलेले नव्हते. बोटावर मोजणारे लोक सोडली तर बाकीचे लोक शिकलेले नव्हते. म्हणून ही अडचण आज सर्वाला येते. आणि हे सर्व जे आहे आज आपण बघतोय गावामध्ये आदिवासींच्या नावाने आमचा सर्वे पक्का आहे. 2011च्या ज्या वेळेस जनगणना झाली त्यावेळेस आदिवासी बांधव म्हणून तुमची जनगणना पक्की झाली. तुमच्या नावाने केंद्र सरकार, राज्य सरकारचा उत्पन्नाचा पैसाही येतो. मी त्यांना तेच बोललो होतो विधानसभेमध्ये. आणि आम्हाला देत नाही, यांच्या वस्त्याला देत नाही. यांना जो काही विशेष निधी द्यायला पाहिजे तो मराठवाड्यावर अन्याय होतो. हे याला वाचा फोडण्याचं काम पहिल्यांदा कोणी केलं असेल तर मी केलेलं असेल. मी त्यांना हेच बोललो का आपण त्यांच्या नावावर पैसा येतो. लोकसंख्येमध्ये सरपंच आमचा आहे, जिल्हा परिषद सदस्य आमचा आहे आणि निधी तिकडे जातो. असं कसं होईल? त्यांना हक्क, त्यांचा निधी मिळाला पाहिजे. त्यांच्या मुलाबाळाला न्याय देताना जो हक्क आहे तो हक्क, जे लोक हक्क मार म्हणजे मी तर त्यांना काय बोलावं, जास्त शब्द बोलला तोच ब्रेकिंग न्यूज बनल. आज सकाळच्या मैं बोलता कभी कभी, मैं हिंदी में कभी कभी बोलता हूँ. ऐ दोस्त, गलतियां तो सबसे होती है लेकिन हमारी छप जाती है, उनकी छूप जाती है. मी त्या मोरारजी बापूचा एक प्रवचन ऐकलं होतं. त्यांनी इतका सुंदर शेर बोलला. मोरारजी बापू मोरारजी त्यांनी बोलले, बेहद बेवजह मैं हंसते रहता हूं, बेहद बेवजह मैं हंसते रहता हूं, आधे दुश्मनों को तो ऐसा ही मार देता हूं. काय झिरो लोक होते. म्हणून मी तुम्हाला जे बोलू लागलो, तुम्ही माझे मित्र आहेत, तुम्ही माझे परिवाराचे सदस्य आहेत. मी पहिलेच बोललो, माझे तुमचे रक्ताचे नाते नाहीये पण त्याच्यापेक्षा काही कमी नाहीये. आज तुम्ही ज्या इतक्या हजारोच्या संख्येने सारे कोळी बांधव या ठिकाणी जमा झालात, मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. सर्वांनी हात वर करून एकदा आपला पाठिंबा, मी तर म्हणतो उभं राहून दाखवायला पाहिजे की हे ओरिजिनल कोळी आहे आणि यांचा पाठिंबा ओरिजिनल आहे, ते डुप्लिकेट आहे तिकडं. हे हजारो लोक ज्या वेळेस जमा होतात हे तुमचा पाठिंबा मी जीवनभर विसरणार नाही. तुम्ही जे आज मला मदत केली, ही मदत 5 वर्ष तुमचा सालदार म्हणून काम करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही देतो. आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. आज मला माहित आहे कोणाची पेरणी चालू आहे, कोणाची सोंगणी राहिलेली आहे, कोणाची वेचणी राहिलेली आहे, पण तरी तुम्ही तुमचा सर्व सोडून या ठिकाणी आलात. आपले सर्वांचे मनापासून आभार. हे वाल्मिक ऋषी यांचा मी पवित्र जे स्टॅच्यू आहे माझ्या ऑफिसच्या समोर साहेब, मी त्याला 1.5 कोटी रुपये मंजूर करून त्या ठिकाणी पहिली पूजा या नेक सच्चे साधू संत महंत
माझ्या ऑफिसच्या समोर पूर्णाकृती त्याचा एक स्टॅच्यू जागतिक लेण्यावर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना या महामानवाची माहिती व्हावी यासाठी त्याला मंजुरी दिली. याच्याबद्दल मी बोलणार कोणी. मी माझ्या या धनुष्यबाण मी माझ्या नगरपालिकेमध्ये आज अनेक वर्षापासून आमचे आदरणीय विठ्ठल दादा यांना उपाध्यक्षापासून तर 35 वर्षापासून मी राजाराम पाटलेचं एक नाव घेऊन सांगितलं, परंतु भिकाभाऊ तुम्हालाही जिल्हा परिषद सदस्य केलं होतं. मी अनेक वेळी मानवाला कुठेही अन्याय होऊ दिला नाही. माझ्याकडून खारीचा वाटा मदत करण्यात आली तर मी जरूर केली. खारीचा वाटा फार मोठा पुढारी नाहीये मी, परंतु आज राज्यामधल्या मोठे मोठे जे सत्ताधीश आहे त्याच्या खुर्च्या कशा हलवायच्या तितकी ताकद माझ्यामध्ये आहे. ते कशामुळं? तुमचा आशीर्वाद, तुमचा अनमोल मताचा दान मला मिळतो. त्या सपोर्टने राज्यभर मला जे ओळखतात त्यामध्ये सिंहाचा वाटा माझ्या कोळी बांधवांचा. या समाजाने मला फार दिलं. हे तुमचा पाठिंबा मी जीवनभर विसरणार नाही. तुम्ही जे आज मला मदत केली ही मदत 5 वर्ष तुमचा सालदार म्हणून काम करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही देतो. आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. आज मला माहित आहे कोणाची पेरणी चालू आहे, कोणाची सोंगणी राहिलेली आहे, कोणाची वेचणी राहिलेली आहे, पण तरी तुम्ही तुमचा सर्व सोडून या ठिकाणी आलात. आपले सर्वांचे मनापासून आभार.